टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे नंदुरबार जिल्ह्याचे चित्र बदलण्याची गॅरंटी देत खासदार डॉक्टर भामरेंना विजयी करण्याचे नामदार गडकरींचे आवाहन। आपल्या भागातील सर्वांगीण विकास करण्यासाठी डॉक्टर शोभा बच्छाव यांना विजयी करण्याचे आवाहन आणि लोकसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याची अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांची ग्वाही। आता बातमी विस्ताराने। देशाला भ्रष्टाचार मुक्त करून बेरोजगारी दूर करायची आहे। स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट विलेज तयार करायचे आहे, म्हणून डॉक्टर सुभाष भामरेंना विजयी करा। धुळे नंदुरबारचे चित्र बदलण्याची माझी गॅरंटी असे प्रतिपादन शुक्रवारी शिंदखेडा येथे झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले। जोपर्यंत गरीब कष्टकऱ्यांना अन्न पाणी निवारा मिळत नाही तोपर्यंत आमचे काम संपणार नाही। देशाला भ्रष्टाचार मुक्त करून बेरोजगारी दूर करायची आहे। खतांचा खर्च निम्म्यावर आणायचा असून स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट विलेज तयार करायचे आहे, म्हणून फक्त डॉक्टर सुभाष भामरेंना विजयी करा। धुळे व नंदुरबारचे चित्र बदलण्याची माझी गॅरंटी असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदखेडा येथे डॉक्टर भामरेंच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शुक्रवारी व्यक्त केले। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मार्गदर्शन करताना मोदींनी जनतेला काय दिले याबाबत सखोल माहिती सांगितली। यावेळी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले की धुळे नंदुरबार जिल्ह्यातील जलसिंचन 50% पेक्षा अधिक होईल अशी महत्त्वाकांक्षी योजना आपण आणणार असून या योजनेअंतर्गत विविध तलाव आणि नद्यांच्या खोलीकरणासोबतच अन्य कामांचा समावेश असेल। धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चाची कामे होणार असून 2014 पूर्वी किती कामे झाली होती हे आपणा सर्वांना ठाऊक आहे। गेल्या 60 वर्षात म्हणजे काँग्रेसच्या कारकिर्दीत झाली नाहीत एवढी कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात पूर्णत्वास आली आहे। यात रस्ते, सिंचन या योजनांसह मूलभूत सोयी सुविधांच्या कामांचा समावेश आहे। आपण जळगाव ते धुळे असा हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत असताना धुळे जिल्ह्यातील तापी नदी पाहिली। यावेळी तापी नदीचे पाणी परिसरातील शेती क्षेत्रात पूर्ण क्षमतेने पोहोचलेले दिसले नाही। यामुळे उर्वरित कामे पूर्ण करावी लागणार आहेत। आपण केंद्रात सिंचन मंत्री असताना राज्यात 50% कामे पूर्ण होऊन रखडलेल्या प्रकल्पांसाठी 18,000 कोटी रुपये मंजूर केले आणि या कामांच्या पूर्ततेसाठी विविध योजनांना गती दिली। याचवेळी डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रलंबित असलेल्या सुलवाडे जामफळ कनोली योजनेच्या कामाला मंजुरी द्यावी म्हणून आपल्याकडे येऊन सविस्तर निवेदन केले। आपण पंतप्रधान आणि त्यांच्या सचिवांची भेट घ्यावी असे डॉक्टर भामरे यांना सुचवले। यानंतर त्यांनी पंतप्रधानांचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांची भेट घेतली, त्यांच्याकडून पत्र मिळवले आणि हे पत्र आपल्याला मिळाल्यानंतर तातडीने आपण सुलवाडे जामफळ या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली। आज या योजनेचे काम 70% पूर्ण झाले आहे हे पाहून समाधान वाटते। याचे श्रेय कोणाला असेल तर ते फक्त खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनाच असल्याचे देखील मंत्री गडकरी यांनी सांगितले। बहुचर्चित मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचा उल्लेख करीत मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम लवकर पूर्ण होईल असे सांगितले। मनमाड इंदूर रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी देखील खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रचंड पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नामुळे या मार्गाला मंजुरी मिळाली आणि आज पहिला टप्पा म्हणून धुळे ते नरडाणा रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे असेही गडकरी यांनी सांगितले। कांदा प्रश्नावर बोलताना आमदार गडकरी म्हणाले की निवडणूक होताच हा प्रश्न मी सोडवतो। 10 वर्षात देशात मोठी प्रगती झाली आहे। शेतकरी आता केवळ अन्नदाता राहिला नाही तर तो इंधनदाता, ऊर्जादाता झाला आहे। येणाऱ्या काळात वाहनंही इथेनॉल CNGवर धावतील। शेतकऱ्यांना यापुढे युरिया, सुफला खतं घ्यायची गरज पडणार नाही। नॅनो युरिया ड्रोनच्या माध्यमातून फवारला जाईल, त्यामुळे 75% नॅनो युरिया पिकांना मिळेल। आम्ही गाव संपन्न करणार। आता आम्हाला स्मार्ट विलेज करायचे आहे। संविधान बदलणार नाही, त्यामुळे काँग्रेसच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका। काँग्रेसने अनेक वेळा घटनेची मोडतोड केल्याचे नामदार गडकरी यांनी सांगितले। या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरती देवरे, खासदार डॉक्टर अनिल गोपछिडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नारायण पाटील, कामराज निकम, रावसाहेब गिरासे, जिल्हा परिषद सभापती ज्योती बोरसे, संजीवनी सिसोदे, सोनी कदम, दीपक बागल, DS गिरासे, छाया गिरासे, महावीरसिंग रावल, DR पाटील, वीरेंद्रसिंग गिरासे, RJ खैरनार, भूपा गिरासे, प्रभाकर पाटील, अनिल वानखेडे, रजनी वानखेडे, पंकज कदम, किशोर पाटील, नाथा पाटील, भिकन पाटील, प्रवीण महाजन, हितेंद्र माले, बबन भामरे, सूरज देसले, सत्यजित सिसोदे, प्रकाश देसले, प्रवीण माळी, प्रकाश चौधरी, अशोक देसले, गुलाब सोनवणे, चंद्रकला सिसोदिया आदी उपस्थित होते। भागामध्ये शिरपूरच्या जवळून वाहणारी नदी यातलं पाणी मी बघितलं, पण शेतीपर्यंत ते काही पोहोचलेलं नाही। मला आठवतं की ज्यावेळी मी जलसिंचनाचा मंत्री होतो केंद्रामध्ये, त्यावेळी डॉक्टर भामरे साहेब माझ्याकडे कमीत कमी
25 वेळा आले. त्यावेळी महाराष्ट्राकरता मी 18,000 कोटी रुपये जलसिंचनाकरता दिले होते आणि त्यामध्ये बळीराजा योजनेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये ज्या प्रकल्पाचं काम 50% पूर्ण झालेलं आहे, पण जे बंद पडलेले आहे त्या प्रकल्पाकरता केंद्र सरकारकडनं निधी मंजूर केला होता. पण त्या लिस्टमध्ये सुलवाडे, जामफळ, कनोली उपसा सिंचन योजनेचं नाव नव्हतं. हे बघितल्यानंतर डॉक्टर भामरे बरेच अस्वस्थ झाले आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या भागातली खूप गंभीर समस्या आहे, काही करा, या योजनेमध्ये हे नाव तुम्ही टाका. मी त्यांना एवढीच विनंती केली की एक पत्र फक्त एकदा प्रधानमंत्र्यांना द्या आणि त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी भूपेंद्र मिश्रा यांना एकदा तुम्ही भेटून समजावून सांगा, माझ्याकडे कागद आला की लगेच मी मंजूर केल्याशिवाय राहत नाही. तसंच झालं आणि भामरे साहेबांनी प्रधानमंत्र्यांची भेट घेतली, भूपेंद्र मिश्रांची भेट घेतली. त्यांनी माझ्याकडे कागद विचारार्थ पाठवला आणि लगेच मी सुलवाडे, जामफळ, कनोली उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली. आणि मला अतिशय आज आनंद होतो आहे की जवळपास 70% त्याचं काम झालेलं आहे. ही योजना जर तुम्हाला मिळाली असेल तर या योजनेचे श्रेय कोणा एका व्यक्तीला असेल तर ते डॉक्टर भामरे साहेबांना हे मी मात्र निश्चितपणे आपल्याला काय केलं मोदी सरकारने धुळेला काय केलं. बंधूंनो, पत्रकार मित्रांनो, धुळेच्या मी या ठिकाणी आपल्या दाव्याने सांगावं लावलंय. मागचे 10 वर्ष सुभाष भामरेजी खासदार होते, मोदीजी प्रधानमंत्री झाले. या महाराष्ट्रातल्या 6,56,00,000 लोकांना मोफत अन्न देण्याचं काम मोदीजींनी केलं. 1,94,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचं 5 लाख रुपयाचं कार्ड तुमच्या जीवनामध्ये तुमची गॅरंटी म्हणून, आरोग्याची गॅरंटी म्हणून तुमच्या खिशामध्ये आहे. 1,04,00,000 लोकांना केंद्र सरकारने 6,000 रुपये, राज्य सरकारने 6,000 रुपये, 12,000 रुपये 1,04,00,000 लोकांना मिळाले. 20,67,000 लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाले. 70,15,000 लोकांना इज्जत घर बांधल्या गेली, शौचालय बांधल्या गेले. या महाराष्ट्रामध्ये मोदीजीला मत दिलं. मोदींनी महाराष्ट्राकरता 72 लाख घरामध्ये पिण्याचं पाणी पोहोचवलं. मोदीच्या सरकारने 66,44,000 लोकांना दीनदयाल अंत्योदय योजनेचा लाभ दिला. 1,39,97,000 लोकांना कामगारांना ई श्रम योजनेचा कार्ड मिळालं. माझा दावा काँग्रेसवाला, तुम्ही सांगता मोदीच्या सरकारने काय केलं. मी सांगतो आहे 5,716 किलोमीटर जे या ठिकाणी गावागावामध्ये रस्ते नव्हते, या ठिकाणी नितीन जी येत आहे. अटलजीचं सरकार असताना नितीन गडकरीजींनी प्रधानमंत्री रस्ते योजना सुरू केली आणि मोदी सरकारने महाराष्ट्रामध्ये 5,716 किलोमीटर रस्ते बांधले. 47,000 1,000 लोकांना 1,000 लोकांना राष्ट्रीय सामाजिक योजनेचा लाभ झाला. 12,02,000 लोकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ झाला. 1,34,00,000 लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ झाला. 31,232 गावामध्ये स्वामित्व योजनेचा लाभ झाला. बंधू भगिनींनो, 45 योजनाची जर मी यादी वाचली काँग्रेसच्या 55 वर्षात जेवढी कामं झाली नाही तेवढी कामं मागच्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने केली. आमच्या सुभाष देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी नव्हे तर आपल्या भागातील सर्वांगीण विकास करण्यासाठी खासदार निवडा, असे आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिंदखेडा येथे इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केले. देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी नव्हे तर आपल्या भागातील सर्वांगीण विकास करण्यासाठी खासदार निवडा, असे आवाहन करीत मतदानाला बाहेर पडताना घरातील गॅस सिलेंडरला त्रिवार नमस्कार करा, असा उपरोधिक टोला मारीत इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना विजयी करण्याचे आवाहन धुळे येथे डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी बोलताना व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्रात महायुतीचे तब्बल 39 खासदार असताना शेतकऱ्यांचा कांदा, सोयाबीन, कापूस या उत्पादनासह महाराष्ट्रातून गुजरातला पळून नेल्या जाणाऱ्या उद्योगाबद्दल
एकानंही बोलू नये हे देशवासियांसाठी दुर्दैव आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला आत्मभान तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वाभिमान दिला. अशा दोन व्यक्तींचे प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपने फोडले. यातून नेमके काय साध्य केले जाणार आहे याची कल्पना त्यांच्या कृतीतून दिसू लागली आहे. यामुळे आपण आत्मभान आणि स्वाभिमान जपणाऱ्यांच्या बाजूने राहिलो, असे खासदार कोल्हे म्हणाले. गेल्या 70 वर्षात देशावर 54,000 कोटी रुपये कर्ज झाले, पण याच कर्जाचा आकडा गेल्या 10 वर्षात तब्बल 205,000 कोटींवर गेला आहे. यामुळे देशातील विविध कुटुंबातील प्रत्येक नातूच्या डोक्यावर आज घडीला 1.5 लाख रुपये कर्ज झाले आहे. देश आणि देव आमचाही आहे, पण केवळ जय श्रीराम किंवा भारत माता की जय अशी घोषणा देऊन गॅस सिलेंडरचे दर कमी होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी काँग्रेसच्या कारकिर्दीत झालेल्या विविध विकास कामांचा दाखला दिला. गेल्या 70 वर्षात काँग्रेसने काय केले असे विचारणाऱ्या विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी आमदार सुधीर तांबे, अश्विनी पाटील, प्रतिभा शिंदे, माजी आमदार शरद पाटील, प्रथम महापौर भगवान करंकाळ, युवराज करंकाळ, महेश मिस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रणजित भोसले, डॉक्टर दरबारसिंग गिरासी, डॉक्टर अनिल भांबरे, आपचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे यांच्यासह जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, विजय देवरे, भगवान गर्दे, श्यामकांत सनेर, प्राध्यापक अविनाश पाटील, LR राव, आलोक रघुवंशी, ऋषिकेश ठाकरे, अतुल सोनवणे, विनोद बच्छाव, बाजीराव पाटील, गुलाबराव कोतेकर, गुलाब माळी, भरत मोरे, निवृत्त न्यायाधीश चिठी देसले, जयश्री वानखेडे, डॉक्टर सुशील महाजन, प्रफुल्ल पाटील, राजेंद्र खैरनार, धीरज पाटील, अरुण पाटील, हेमा हेमाडे, डॉक्टर विलास बिरारीस, कपिल डोके, बापू खैरनार, किरण जोंधळे, विद्या कदम, सुरेखा बडगुजर, प्रशांत बदाने, छाया पवार, डॉक्टर ST पाटील, भानुदास गांगुर्डे आदी उपस्थित होते. आता माननीय पंतप्रधानांनी त्यांनी सांगितलं होतं मोदी येतो मुमकिन आहे. माननीय पंतप्रधानांनी आता उद्घाटन केल्यानंतर म्हटलं झाली असं. थांबलो म्हणून उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आपण जेव्हा धुळे शहरामध्ये बोलतो तेव्हा शहरीकरणाच्या काही वेगळ्या समस्या आहेत, ग्रामीण भागाच्या काही वेगळ्या समस्या आहेत. पण शहरीकरणाच्या ज्या फार महत्वाच्या समस्या, या महत्वाच्या समस्यांचा विचार करत असताना नेमकं काय घडतंय. मागच्या 4 टप्प्यांमध्ये जी निवडणूक झाली, पुण्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल मतदानाचा टक्का कमी आहे, शहरी भागांमध्ये मतदानाचा टक्का कमी, हे जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा याचं नेमकं कारण काय असेल याचा विचार केला जातो. आमचे काही पत्रकार बांधव घाईघाईने बातमी देतात, अमोल कोल्हेंना धाकधूक. अरे अमोल कोल्हेंना धाकधूक नाही, अमोल कोल्हेंना खात्री, असं उलटय. कारण महत्वाची गोष्ट आहे, मतदानाला कोण आलं नाही हे जर पाहिलं असेल तर 2014 साली जो नवमतदार होता, जो 18 ते 22 या वयोगटात होता, त्याला एक क्रांतीची चिन्ह दिसत होती. जंतर मंतरला एक आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर त्याला एक आशा निर्माण झाली होती आणि 14 साली ज्याने घाईघाईने 18 ते 22 वयोगटातला जो मतदार होता त्याने घाईघाईने जे मतदान केलं होतं, ते मतदान केल्यानंतर 24 साली तो 28 ते 32 वर्षाचा झालाय. आणि 28 ते 32 वर्षाचा झाल्यानंतर जेव्हा तो आरशात बघतो तेव्हा त्याला कळून चुकलंय की 10 वर्षांपूर्वी त्याची फसगत झाली होती. या 10 वर्षात त्याला कोणताही रोजगार मिळाला नाही. या 10 वर्षामध्ये केलेली आश्वासनांची पूर्तता झाली नाही, नाहीतर आतापर्यंत धुळ्याची स्मार्ट सिटी झाली असती. देशातल्या किती शहर ही स्मार्ट सिटी झाली, विचारा प्रश्न. मी अगदी 15 लाखापर्यंत जाणार नाही, कारण त्यांनी स्वतःच सांगितलं तो चुनावी जुमला होता. पण महत्वाचा प्रश्न येतो तो 2 कोटी रोजगारांचा प्रश्न येतो, जो 2019ला सुद्धा माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं. म्हणजे आपण जेव्हा शहरीकरणाचा विचार करतो, आता धुळे शहरानं तुम्ही काही 5.5 वर्षांपूर्वी खरं तर शहराची महानगरपालिकेची जबाबदारी, मला आल्यानंतर अनेकांनी सांगितलं, रस्त्यांचे प्रश्न आहेत, गटारचे प्रश्न आहेत, बरोबर, पाण्याचे प्रश्न आहेत. आता वॉटर मीटर गटर जबाबदारी कोणाची असते? ही महानगरपालिकेची जबाबदारी असते. तर वॉटर मीटर गटर ही जबाबदारी कोणाची असते? म्हणजे सोयीनी मत मागता येणार नाही. म्हणजे कसं होतं की वॉटर मीटर गटर ही जर भारतीय जनता पक्षानं जबाबदारी धुळे शहराची नीट पूर्ण केलेली नसेल तर आता येताना जेव्हा सांगतात घाईघाईनी उमेदवाराकडे बघू नका, असंच म्हणा ना शोभताई, उमेदवाराकडे बघू नका, तर अशी जबाबदारी कशी टाळता येईल? उकाई आणि सरदार सरोवर प्रकल्पातील हक्काचे पाणी मिळवून आपण लोकसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करू, अशी ग्वाही अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. उकाई आणि सरदार सरोवर प्रकल्पातील हक्काचे पाणी मिळवून आपण
लोकसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करू अशी ग्वाही धुळे लोकसभेचे अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। यावेळी त्यांनी आपल्या उमेदवारीबाबत भूमिकाही स्पष्ट केली। त्यांनी सांगितले की धुळे लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत काम करणारा व विकासाची दिशा असणारा खासदारच मिळाला नाही। मतदारसंघातून प्रारंभी अल्पशिक्षित चुडामण पाटील यांनी प्रतिनिधित्व केले, पण लोकसभेत नेमके काय बोलावे हेच माहीत नव्हते। विजय नवल पाटील यांची भूमिका यापेक्षा वेगळी नव्हती। दरम्यान लोकसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव झाला त्या काळात या मतदारसंघाला ना काँग्रेसने ना भाजपने योग्य उमेदवार दिला। आरक्षण उठल्यानंतर नाशिकहून प्रतापराव सोनवणे यांना आयात केले गेले। मुळात धुळे लोकसभा मतदारसंघात स्वारस्य नव्हते। भाजपच्या वतीने डॉक्टर सुभाष भामरे 10 वर्षापासून खासदार आहेत। त्यांनाही पक्ष शिस्तीच्या नावाने प्रश्न मांडता आले नाहीत। गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यात सतत कार्यरत असणाऱ्या व त्यांची जाण असलेल्या लोकप्रतिनिधीची लोकसभेत गरज लक्षात घेऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारावर आधारित काम करीत आहोत आणि या आधारावरच आपण उमेदवारी करत आहोत असेही त्यांनी सांगितले। तापी नदीवर उकाई धरण बांधताना धुळे जिल्ह्यासाठी पाणी देण्याचा झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच नाही। यामुळे 1951 पासून धुळे जिल्ह्यातील शेती सिंचनाखाली येऊ शकली नाही। त्यामुळेच हा परिसर कायम दुष्काळग्रस्त राहिला आहे। धुळे जिल्ह्याच्या हिश्श्याचे पाणी गुजरातला पळवण्यात आल्याने हा दुष्काळ कायम राहणार आहे। या प्रश्नावर बोलण्याची हिंमत प्रस्थापित पक्षाचे उमेदवार दाखवू शकलेले नाहीत। आपल्या जिल्ह्यासाठी आरक्षित असलेले पाणी मिळाल्यास धुळे लोकसभा मतदारसंघातील उद्योग व्यवसाय कृषी क्षेत्रात भरभराट होईल आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल। सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर काम करण्याची भाजप व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची कोणतीही योजना नाही। अशा अवस्थेत विकासाची दिशा व दृष्टी असलेला उमेदवार या नात्याने आपण उमेदवारी दाखल केली असल्याचे राज चव्हाण यांनी सांगितले। गोरगरिबांना घरे, सदृढ आरोग्य, विकास कामांसाठी पुरेसा निधी, रोजगाराची संधी, गरिबांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे यासारखी कामे आपल्या जाहीरनाम्यातून राज चव्हाण यांनी मांडली। धुळे लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट करतो आहे की गेली अनेक वर्षापासून देश स्वातंत्र्यापासून म्हणा या धुळे लोकसभेच्या ज्या समस्या आहेत या समस्या या लोकांच्या कल्याणाच्या लोकांच्या उपयोगी पडणारा असा उमेदवार लोकांच्या कल्याणाचा विचार करणारा उमेदवार या लोकसभेला न मिळाल्यामुळे या लोकसभेचा हा विकास हा खुंटलेला आहे। मानवी विकास निर्देशांक हा आजही 80% आहे। तेव्हा मी या ठिकाणी उमेदवारी करताना डॉक्टर सुभाष भामरे हे अतिशय चांगले डॉक्टर असताना त्यांनी धुळे लोकसभेमध्ये 10 वर्ष उमेदवारी केल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाची उमेदवारी केल्यामुळे एक चांगला डॉक्टर ती भूमिकेमध्ये वावरत असताना आज तर ते खोटं बोलणाऱ्या पक्षामुळे गेल्यामुळे त्यांच्यावर आज लोक कोणी भरोसा करत नाही। लोकांनी 10 वर्ष त्यांना तपासलेलं आहे। दुसऱ्या ज्या शोभाताई बच्चा काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना पालकमंत्री म्हणून या धुळे शहरामध्ये जेव्हा धुळ्याची ओळख राखील पिणारा जिल्हा म्हणून ओळखला जात होता तेव्हापासून शोभाताई बच्चावांना या धुळेकर जनतेने ओळखलेलं आहे। तेव्हा हे जे दोघंही उमेदवार जे आहेत तर हे या धुळेकर जनतेने तपासले असल्यामुळे यांना लोकांनी सबसेट नाकारलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी गरिबीचं प्रमाण 80% असल्यामुळे मी गरिबांचा वंचितांचा प्रतिनिधी म्हणून मी या मतदारसंघामध्ये माझा विजय निश्चित आहे। आणि या ठिकाणी माणसाचा जो विकास आहे, शेतकऱ्यांचा जो विकास आहे, गरिबीचं जे प्रमाण आहे हे नष्ट झालं पाहिजे यासाठी आमची ही उमेदवारीची भूमिका आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे नंदुरबार जिल्ह्याचे चित्र बदलण्याची गॅरंटी देत खासदार डॉक्टर भामरेंना विजयी करण्याचे नामदार गडकरींचे आवाहन। आपल्या भागातील सर्वांगीण विकास करण्यासाठी डॉक्टर शोभा बच्छाव यांना विजयी करण्याचे आवाहन आणि लोकसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याची अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांची ग्वाही। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। व्हिडिओ पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।